दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. ओके, आता येतोय ना माझा आवाज बरोबर? पाठकणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर करूया आणि डोळे मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. आपण जी साधी मांडी घातलीये त्या बैठकीमध्ये आपण किती स्थिर आहोत हे आपलं आपण तपासून पाहूया. शारीरिक स्थिरता, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं क्विक आपण निरीक्षण करूया. चेहऱ्यावर एक छान असं स्मितहास्य. हळूहळू लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. आपण श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास, श्वासाची गती, या सगळ्याची जाणीव, आंतरिक सजगता. शरीराने स्थिर झाल्यावर मनाची स्थिरता. करणार आहोत एक ओंकार. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास सोडताना ओमचा उच्चार करूया. ओम. आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ही प्रार्थना आपण सगळे एकत्रित बोलणार आहोत. डोळे मिटलेले आहेतच. चेहरा शांत आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामिनी, आपली कुलदेवता, ह्या सगळ्यांचं स्मरण करूया आणि ही प्रार्थना एकत्रित बोलूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. आपलं मस्तक थोडंसं पुढे झुकूया. आपल्या ह्या सगळ्या इष्ट देवतांना आपण मनापासून नमस्कार करतोय. आपल्या साधनेची सुरुवात यांच्या आशीर्वादाने करूया. सावकाश आपली मान सरळ करायची. दोन्हीही हातांच्या तळव्यांचे एकमेकांवर घर्षण करूया आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडूया आणि एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सगळ्यांचं स्वागत आहे. ओके, आवाज माझा आहे बरोबर? तर हरिओम. मी योगिता सकपाळ, दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातनं आपल्या समोर आहे आणि हा आपला 2 दिवसाचा एक स्पेशल वर्ग आहे, ज्याच्यामध्ये सर्वसमावेशक अशी योग साधना होईल. जे आमचे जुने साधक आहेत किंवा ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आपल्या पुढच्या वर्गामध्ये, या एप्रिलच्या वर्गामध्ये, तर त्यांचा आपला जो वर्ग आहे तो 3 एप्रिल पासून कंटिन्यू जो आपला अभ्यासक्रम आहे त्याप्रमाणे सुरू राहणार आहे. हा फक्त एक लोकग्रस्त किंवा काही जणांना असा डेमो पाहिजे होता, म्हणून आपण हा 2 दिवसाचा डेमो वर्ग ठेवलेला आहे. ज्याच्यामध्ये असं आहे की अवेअरनेस,
बघा, आत्ताच्या काळामध्ये पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अवेअरनेस असणं गरजेचं आहे, शारीरिक आणि मानसिक. तर त्यासाठी आपण हा छोटासा वर्ग 2 दिवसाचा अ, आयोजित केलेला आहे दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातनं. तर सगळ्यात आधी माझी ओळख करून देते. तर मी योगिता सकपाळ. ॲज अ प्रोफेशनली मी 16 वर्ष लायब्ररियन म्हणून काम केलंय कॉलेजमध्ये. आणि तिथे काम करत असताना एक छोटीशी ऍक्टिव्हिटी असायची योग साधनेची. आम्ही प्रत्येक शुक्रवारी ही योग साधना करायचो. आम्हाला एक गुरु यायचे शिकवायला, योग टीचर, आणि ते आम्हाला शिकवायचे. तर त्यांच्याकडून इन्स्पिरेशन मिळालं किंवा त्यांनी मला खूप सजेस्ट केलं की छान फ्लेक्झिबिलिटी आहे, कर योग. तर योग मुळामध्ये काय आहे किंवा ते माहिती होतं. जसं आपल्या सगळ्यांनाच एक जनरल माहिती असतं की शरीर आणि मनाचं फ्लेक्झिबिलिटीसाठी किंवा शरीर आणि मनाचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण योग करावा. पण जेव्हा त्या योग साधनेच्या डिप्लोमाला जेव्हा मी ऍडमिशन घेतलं, योग टीचर डिप्लोमा, तेव्हा खूप असं लक्षात आलं की फक्त हा योग शरीर आणि मनापुरता मर्यादित नसून हा खूप एक अथांग सागर आहे. आपण जेवढं त्या सागरामध्ये डीप डीप जातो, खूप खोलवर जातो, तेव्हा आपल्याला त्यातलं ज्ञान जे आहे ते अजून खूप चांगल्या प्रकारे समजायला सुरुवात होते. ते आपण ग्रहण करू शकत नाही, तर आपल्याला समजायला सुरुवात होते. एक एक स्टेप आपण पुढे जातो. तर असाच हा माझा योग साधनेचा म्हणजे एक आवड म्हणून सुरुवात केलेली. आणि त्याच्यानंतर 16 वर्षानंतर पूर्णपणे माझं जे प्रोफेशन होतं ते मी पूर्णपणे स्टॉप करून पूर्णपणे योग साधनेकडे वळले. आणि त्यासोबतच मी योग टीचरचा तर डिप्लोमा केलाच, पण त्याबरोबर एम ए इन योगशास्त्र ही पदवी सुद्धा कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीमधून संपादन केली. आणि आत्ताची काळाची गरज बघा, अ, जोपर्यंत समोरच्याला फायदे समजत नाहीत, तोपर्यंत कोणीही योग साधक व्हायला तयार होत नाही. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जेव्हा एखादा रोग होतो, तेव्हा आपण एक योग करायला सुरुवात करतो. ते पण डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात. बऱ्याचदा असंच होतं की कोणीही तंदुरुस्त राहण्यासाठी अ, फार कमी जण असतात की जे योग साधनेकडे वळतात. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की डॉक्टरच सजेस्ट करत आहेत की तुम्ही याच्यासोबत योग साधना सुद्धा करा, तुम्हाला खूप सारे फायदे मिळतील. तर ते लक्षात घेऊनच योग थेरपीच्या सुद्धा जी डिप्लोमा आहे किंवा जी डिग्री आहे ती मी आता नुकतीच संपादन केली. आपल्या आता जसं आपल्याला माहितीये की योग साधना ही प्राचीन भारताची देणगी आहे. तो वारसा आहे आपल्याला मिळालेला. पण खूप कमी जण हा वारसा पुढे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आता आपल्या गव्हर्नमेंटने अशा काही परीक्षा अ, आयोजित केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही एक छान योग साधक होऊ शकता, योग शिक्षक होऊ शकता, योग थेरपिस्ट होऊ शकता. आणि ह्या सगळ्या जनरल परीक्षा आहेत. फक्त काही मोजक्या परीक्षा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक क्रायटेरिया लागतो किंवा त्यांची अ, एक क्वालिफिकेशनची अट असते. तर अशा ह्या परीक्षा म्हणजे एक योग साधनेमध्ये युनिटी येण्यासाठी किंवा एक स्टँडर्ड राहण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत आहेत आणि आपणही त्यातला एक भाग आहोत. एक योग साधक म्हणून आपणही ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, आत्मसात केल्या पाहिजेत. शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवणं तर आहेच, पण त्याचबरोबर तुमचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या ज्या राहणीमानामध्ये जो काही फरक आपल्याला योग साधना केल्यानंतर जाणवतो, हा खूप छान असतो. आणि तुमच्या आजूबाजूचे लोकच तुम्हाला सांगतात की खरंच म्हणजे आधीचे आपण काय होतो आणि आत्ताचे आपण काय आहोत. हे सगळं आपल्याला स्वतःला तर जाणवतंच, पण तुमच्या सानिध्यामध्ये काही तुमचे जे मित्रमैत्रिणी किंवा परिवार आहेत, तेही तुम्हाला सांगतात. तर असा हा योग आहे. थोडक्यात योगाची बद्दलची माहिती सांगते. योग म्हणजेच युज या संस्कृत धातूपासून हा योग शब्द तयार झालाय. युज म्हणजे जोडणे. एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे. जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून इथे ऑनलाईन सगळे जॉईन झालेले आहोत, तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर हा योग जो आहे, जो आपण युज म्हणजेच शरीराला मनाशी जोडणे. शरीराकडून मनाकडे होणारी जी वाटचाल आहे, तो म्हणजेच योग. तर ही वाटचाल करताना म्हणजे आपल्याला शारीरिक फायदे तर प्रत्येकाला माहिती आहेत, की आपलं पोश्चर
छान होतं शरीराचं, आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते, आपल्या मुवमेंट खूप चांगल्या होतात. आपण आसनं खूप छान प्रकारे करायला सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर आपण प्राणायाम करतो. प्राणायामामध्ये आपलं थोडंसं आपल्या श्वासाच्या गतीकडे आपण लक्ष देतो. आपला स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आपला मेटाबॉलिझम रेट वाढतो. आपली चयापचयाची क्षमता किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढते. काही शुद्धिक्रिया आहेत, त्या शुद्धिक्रियांमुळे तुमचा क्लिन्झिंग प्रोसेस, शुद्धिक्रिया म्हणजे क्लिन्झिंग, तर याच्यामध्ये सुद्धा तुमचं संपूर्ण तुमच्या शरीराच्या ज्या सिस्टीम आहेत, एकूण आपल्या 9 सिस्टीम आहेत, त्या ह्या सगळ्या 9 सिस्टीमवरती योग साधना किंवा आसनं ही प्रभावी ठरतात. पण त्यासोबतच तुमच्या विचारांमध्ये एक हळूहळू बदल व्हायला लागतो. तुम्ही एक अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण आसनं करताना श्वासाकडे लक्ष देतो, प्राणायाम करताना जेव्हा आपण एक स्टेबल राहतो, तेव्हा काय होतं, की जे सतत येणारे जे आपले विचार आहेत ना, ते थोडेसे कमी व्हायला सुरुवात होते. स्टॉप होत नाहीत. ऑफकोर्स आपण माणूस आहोत. माणसामध्ये विचार हा प्रकार असतोच. पण ॲटलीस्ट ते स्टॉप होतात किंवा सॉरी कमी व्हायला मदत होते आणि अ, अशा प्रसंगी म्हणजे जिथे कुठे जास्त स्ट्रेस वाटतोय, तिथे आपण अगदी क्विक रिएक्शन न देता शांतपणे सगळ्या गोष्टी आपण करायला, ते हँडल करायला शिकतो. पण ही योग साधना फक्त 2 दिवसापुरती किंवा 1 दिवसापुरती मर्यादित नाहीये. असं म्हटलं जातं, की नियमित ही योग साधना झाली पाहिजे. स्वामी जनार्दन आहेत, जे योगगुरू आहेत, जनार्दन स्वामी. तर त्यांनी एक श्लोक म्हटलाय. ते म्हणतात काय, तर "समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर." बघा, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम शारीरिक, मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला निरंतर योग साधना, नियमित योग साधना करणं गरजेचं आहे आणि ती सुद्धा यथाशक्ती. कुठेही स्वतःला इजा न करता, जास्त स्ट्रेच न करता आपल्याला ही योग साधना करता आली पाहिजे. तर आपण जो आता योग करतोय सगळेजण, म्हणजे भारतामध्ये ज्या ठिकाणी योग शिकवला जातो, तर तो आहे अष्टांग योग, जो मुनी पतंजलीने आपल्याला सांगितलेला आहे. ज्याच्यामध्ये एकूण 8 पायऱ्या आहेत. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बघा, कुठेही आसन आणि प्राणायाम लगेच न सांगता त्यांनी आधी यमनियम सांगितलेत. हे दोन्हीही ज्या हे पायऱ्या आहेत, ज्या तुम्हाला तुमचं सोशल लाईफ कसं असावं, सोशल लाईफ म्हणजे सामाजिक जीवन जगत असताना तुम्हाला 5 प्रकारचे रूल्स तुम्हाला फॉलो करायचे असतात. ते त्यांनी ह्या यममध्ये सांगितले आहेत. आता जर मी हे सांगत बसली तर माझा अख्खा 1 तास जाईल. फक्त तुम्हाला एक ओळख असायला पाहिजे म्हणून. नियममध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं डेव्हलप होईल, ते त्यांनी 5 नियम सांगितलेले आहेत आणि मग पुढे त्यांनी आसन आणि प्राणायाम सांगितलेला आहे. जेव्हा आपण आसन, प्राणायाम छान प्रकारे करायला सुरुवात करतो, तेव्हा आपलं धारणा आणि ध्यान ह्या 2 गोष्टींकडे आपण शरीर आणि मनाने स्थिर होतो. ध्यान म्हणजेच मेडिटेशन. तर मेडिटेशन हे कधीही कसंही उठून केलं जात नाही. तर त्याच्या आधी काही आसनं करावी लागतात आणि बरोबर त्याच्या जोडीने मग मेडिटेशन तुम्ही करू शकता. समाधी जी आहे ही ही फार मोठी उच्च पातळी आहे आणि आत्ताच्या आपल्या या लाईफस्टाईलमध्ये समाधीपेक्षा शरीर आणि मनाचं संतुलन राखणं हे आपल्या आता हाताचं आहे आपल्या हातात आहे आणि हेच मेन म्हणजे आत्ताच्या योग साधनेचा उद्देश आहे. तर आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करूया. आपल्यापैकी किती जणांनी योग साधना याच्या आधी केलेली आहे? फक्त हँड राईज करा. कुणीही बोलण्याचा प्रयत्न करू नका. ओके. हां. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया रिस्पॉन्स करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा आणि करा. ओके, ओके. व्हेरी गुड. बरं. आता किती जण हेल्दी आहेत, म्हणजे निरोगी आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही? ओके. व्हेरी गुड. छान. व्हेरी गुड. तर त्यांचं मनापासून स्वागत. ज्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये आणि त्यांनीही योग साधना करताय. व्हेरी गुड. तुमचं खूप खूप स्वागत आहे. ठीक आहे, ज्यांना व्याधी आहे, काही हरकत नाहीये. बघा, योग हा व्याधी झाल्यावरती केला जातो, तेव्हा एक लिमिटेशन येतं आपल्याला. पण जेव्हा आपण तंदुरुस्त असतो, आपण निरोगी असतो आणि त्यावेळेला जर आपण योग करतो, तर तो एक प्रिव्हेंटिव्ह होतो. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण प्रतिबंध आणतो. भविष्यामध्ये आजार किंवा
कुठल्याही घटना ह्या आपल्याला माहिती नसतात काय होणार आहे. पण आपण एक प्रिव्हेंटिव्ह, एक प्रतिबंधात्मक अ, ही जी साधना करतोय आणि योग हा कधीही वाया जात नाही. योग साधना ही कधीही वाया जात नाही. त्याच्याने आपल्याला फायदेच मिळतात. हं. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या वर्गाला. तर सुरुवातीला आपण करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. एक नाकपुडीने आपण ही श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. तर इथे फक्त कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात घ्या, की ज्यांना कुणाला सायनेसचा त्रास आहे किंवा नाकाचं हाड वाढलं असेल, आता सर्दी झाली असेल, तर मात्र ही कृती करणं टाळा. ठीक आहे? श्वसन मार्ग शुद्धी म्हणजेच आपल्या ज्या 2 नॉस्ट्रिल्स आहेत, त्याच्यामध्ये जो काही मल असतो, तो पूर्णपणे बाहेर सोडणं. बघा शिंक आल्यानंतर आपलं सगळं आपल्याला एक मोकळा श्वास मिळतो. जेव्हा आपण जोरामध्ये शिंकतो तेव्हा नाकामध्ये काही गेल्यावरती. तर त्याची जी अनुभूती आहे ती आपल्याला ह्या श्वसनमार्ग शुद्धीमध्ये मिळते. म्हणजे आपला श्वास पूर्णपणे मोकळा होतो. कपालभाती जी ॲडव्हान्स कृती आहे, त्याच्याही आधीची एक पायरी आहे. ती म्हणजे श्वसनमार्ग शुद्धी. हं. तर आपण आता सगळ्यांनी करूया. एक दाखवते मी तुम्हाला. इथे आपल्याला काय करायचंय ॲक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती जी आहे ती सहज असेल, सोडताना मात्र तो आपल्याला फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. जसं आपण मेणबत्ती फुंकर मारून सोडतो ना, त्याप्रमाणे आपल्याला नाकावाटे ही कृती करायची आहे. आपल्याला तो श्वास नाकाने बाहेर सोडायचा आहे, तो पण थोडासा फोर्सफुली. ठीक आहे. जर कोणाचं नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी झाली असेल, तर मात्र हा श्वास बाहेर जोरात सोडताना थोडीशी काळजी घ्या, जास्त झटका देऊ नका. ठीक आहे. आपला हा ऑनलाईन वर्ग आहे आणि त्याचबरोबर डेमो वर्ग आहे. त्यामुळे सरसकट सगळेजण जॉईन आहेत. तर प्रत्येकाचं मला काय निवारण आहे म्हणजे व्याधी आहे हे मला घेणं शक्य नाहीये. म्हणून एक जनरल स्टेटमेंट मी देतेय, की या सगळ्या जर गोष्टी असतील, तर मात्र करताना काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता आपण सुरू करूया. श्वसन मार्ग शुद्धी दाखवते. जे नवीन साधक आहेत, ज्यांना ही कृती माहिती नाहीये, त्यांनी आधी बघून घ्या. तर आपल्याला साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. बघा हाताची कोपरं कधीही जेव्हा आपण बैठकीमध्ये बसतो किंवा साधनेला बसतो, तेव्हा आपल्याला हात असे ताठ करायचे नाहीयेत. हाताची कोपरं ही तुमच्या शरीराच्या जवळ असली पाहिजे, जेणेकरून तुमच्या पाठीच्या मणक्यावर जास्त प्रेशर येत नाही. आणि तुमचा पोश्चर नीट राहतो. बघा तुम्ही स्वतःला पण बघताना तुम्हाला कळेल, की तुम्ही अगदी आरामात बसलेले आहात या स्थितीमध्ये सुद्धा. हं. तर आता बघूया आपण श्वसन मार्ग शुद्धी. तर सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करणार. तर अंगठ्याने, डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी तुम्हाला सहज बंद करायची आहे. जेंटली प्रेस करायची. हां. उजवीने एक श्वास घ्यायचा. बरं आता हे करताना सुद्धा तुमची मान पुढे किंवा मागे न करता मान अगदी एका रेषेमध्ये असली पाहिजे. हां. अंगठा जो आहे डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. जेंटली प्रेस. दाबून धरायची गरज नाहीये. हां. अगदी सहज बंद करायची. उजवीने एक श्वास भरून घ्यायचा. जेव्हा तुम्ही श्वास भरून घेता, तेव्हा तुमचं पोट हळू-हळू बाहेर येतं आणि हाच घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडायचा. नाकावाटे थोडासा जोरात सोडायचा. दिसलंय प्रत्येकाला? श्वास घेताना आपलं पोट थोडंसं बाहेर येतो. तो श्वास आपण जेव्हा बाहेर फोर्सफुली सोडतो, तेव्हा पोट आपलं आतमधल्या दिशेला जातं आणि आपण त्याला एक हलकासा स्ट्रोक देतो, इनवर्ट स्ट्रोक देतो. तर अशा प्रकारे आपल्याला ही श्वसन मार्ग शुद्धी करायची आहे. ठीक आहे. लक्षात आलं. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या कृती नीट दिसतील. जर तुम्ही गॅलरी व्ह्यू ठेवलात, तर तुम्हाला मी एकदम छोटीशी दिसेल आणि ज्या कृती आहेत, आपण जी आसनं करणार आहोत, ते मग तुम्हाला त्याचं ज्या स्टेप्स आहेत त्या पटकन लक्षात येणार नाही. ठीक आहे. तर आता आपण सुरू करूया. साधी मांडी घालायची आहे, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. हां. आता प्रत्येकाने कृती बघितली आहे. त्यामुळे आता डोळे बंद करायला हरकत नाहीये. डोळे बंद करा. चेहरा अगदी शांत ठेवा. आपण ज्या काही आता कृती करणार आहोत, त्यासाठी आपलं शरीर आणि मन हे अनुकूल होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये करूया. आपण श्वसन मार्ग शुद्धी. डोळे मिटून घ्यायचे. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. आपली मान जास्त पुढे किंवा मागे न करता मान आपली मध्यभागी असेल. उजवा हात आपला गुडघ्यावर आहे.
उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास नाकावाटे बाहेर जोरात सोडायचा आहे आणि पोटाला आतमध्ये झटका द्यायचा आहे. हे एक आवर्तन झालं. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर ठेवा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिथे श्वसन मार्गामध्ये तुम्हाला काही बदल जाणवतोय का? त्याची अनुभूती घ्या. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. डोळे अलगद मिटलेले आहेत. आता डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पुन्हा आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. आणि हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका देऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आता जाणीव डाव्या नाकपुडीकडे. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी केलेली आहे. आपल्या श्वसन मार्गामध्ये जो किंचितसा बदल जाणवतोय त्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्या. डोळे मिटून घेतलेले आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा मणका एका रेषेमध्ये आहे आणि मान मध्यभागी आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत 3 ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास सोडा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडताना ओंकार करूया. ओम. ओम. आंतरिक सजगता. ओमच्या कंपनांची अनुभूती. शरीर मन स्थिर झालेलं आहे, शांत झालेलं आहे. पुढील 1 तास हा स्वतःसाठी आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आहे. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही पाय समोर करायचे आणि विश्रांती घ्यायची. बराच वेळ म्हणजे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपण या स्थितीमध्ये बसलेलो होतो. त्यामुळे थोडीशी विश्रांती घ्या. आपल्या पावलांमध्ये हलकीशी हालचाल करून घ्या. आपण 2 ते 3 थोडेसे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. ज्याला लुझनिंग एक्सरसाइज म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला आपण सूक्ष्म व्यायाम म्हणतो. सूक्ष्म म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये जेवढे जॉइंट्स आहेत, जेवढ्या संधी आहेत, त्या जॉइंट्सच्या अगदी आपल्याला खोलपर्यंत जाऊन प्रत्येक जो जॉइंट्स आहे तो मोकळा करणं गरजेचं आहे. म्हणून नेहमी योग साधना करण्याआधी किंवा आसनं करण्याच्या आधीही हे सूक्ष्म व्यायाम करणं फार गरजेचं आहे. बघा एखादं यंत्र असतं जेव्हा आपण घरी आणतो आणि जर आपण ते वापरलंच नाही, तर मात्र ते गंजून जातं आणि मग ते काम करत नाही. तसंच आपले जे जॉइंट्स आहेत, जर आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही, तर मग एक स्टिफनेसपणा येतो, एक रिजिडनेसपणा येतो. आपल्याला आपले स्नायू ताठर होतात, आपले जॉइंट्स
थोडेसे ताठर होतात आणि त्यामुळे आपल्याला हालचाल करणं अगदीच कठीण होऊन जातं. म्हणून हे जे सूक्ष्म व्यायाम आहेत, हे आपल्या सगळ्या शरीरामध्ये जे काही जॉइंट्स आहेत, आपल्या पावलाच्या बोटांपासून ते आपल्या शोल्डर पर्यंत, मानेपर्यंत जे जॉइंट्स आहेत ते सगळे मोकळं होणं फार गरजेचं आहे आणि हे सूक्ष्म व्यायाम हे जॉइंट्स मोकळं करण्याचंच काम करतात. तर आपण सुरुवातीला करूया पावलांचे सूक्ष्म व्यायाम किंवा लूजनिंग एक्सरसाइज. दोन्ही पावलं जुळवून घ्यायचे. पावलाच्या 5ही बोटांमध्ये ताण आणायचा, रिलॅक्स करायची. बोटं ताणायची जास्तीत जास्त, रिलॅक्स करायची. बरोबर. जास्तीत जास्त ताणा. ज्यांना शक्य असेल त्याने प्लीज व्हिडिओ ऑन ठेवा. जेव्हा आपण लाईव्ह एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा एक त्याचा इफेक्ट खूप छान मिळतो आपल्याला. गुड. आता फक्त चवड्याचा भाग फोल्ड करा आणि ओपन करा. फक्त चवड्याचा भाग. म्हणजे आपली जी 5 बोटं आहेत ती दुमडायची आणि ओपन करायची. हे करताना सुरुवातीला अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची, ओपन करायचं. मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा ठेवायचा, ओपन करायचं. अशा प्रकारे 3 ते 4 वेळेला ही कृती करून घ्यायची. बरोबर. छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतंय. गुड. ठीक आहे. आता अँकल जॉइंट्स मधून पाऊल स्वतःकडे घ्यायचं आणि जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे घ्यायचं, जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे घ्या. जेव्हा आपण पाऊल स्वतःकडे खेचून घेतो, तेव्हा आपल्या घोट्याच्या जो खालचा भाग आहे, म्हणजे आपली पोटरी, तिथे तुम्हाला जास्त स्ट्रेच जाणवेल. गुडघ्यावरती थोडंसं प्रेशर जाणवेल वरच्या बाजूने. आणि जेव्हा आपण हेच पाऊल जमिनीकडे ताणतो, तेव्हा बघा अँकल जॉइंट्स मधून वरच्या बाजूने तुम्हाला ताण आहे. गुडघ्याच्या इथे, पोटरीच्या इथे तुम्हाला काय जाणवतोय? प्रेशर, स्ट्रेच हा सगळा अनुभव घ्यायचा. कारण की योगशास्त्र हे स्व-अनुभूतीचं शास्त्र आहे. स्वतःकडे घ्यायचं, जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे घ्यायचं, जमिनीकडे ताणायचं. 3 ते 4 वेळेला ही कृती करायची आणि मग थांबायचं. आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1. बरं, आता जाणीवपूर्वक आपल्या फक्त अँकलमध्ये हालचाल होतीये हे लक्ष द्यायचं. बरोबर. विरुद्ध बाजूने 2 ते 3 वेळेला करा. छान. बरं. आता थांबूया. थांबायचं आहे आणि आता आपल्या दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची. उजव्या गुडघ्याच्या खाली. हाताच्या बोटांची ग्रिप उजव्या गुडघ्याच्या खाली. ठीक आहे? आता ही ग्रिप, हा सपोर्ट आपण जेव्हा गुडघ्याच्या खाली देतो, तेव्हा फक्त गुडघ्यातनंच आपला पाय हा फोल्ड होतो आणि सरळ होतो. ठीक आहे? सुरू करूया. उजवा पाय जमिनीला घासत फोल्ड करायचा आणि सरळ करायचा. 1. पाय फोल्ड करूया, सरळ करूया. 2. पाय फोल्ड करायचा, सरळ करायचा. 3. बरं, हे करताना कुठेही आपल्याला असं मरगळल्यासारखं बसायचं नाहीये, तर पाठ करा, सरळ ठेवा. हां. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी थोडंसं सपोर्ट घ्या पाठीच्या मणक्याला किंवा थोडंसं टेकून बसा. हं. ठीक आहे. 3 ते 4 वेळेला ही कृती करायची आणि मग हा सपोर्ट अजून व्यवस्थित द्यायचा. हाच पाय गुडघ्यातनं अप अँड डाउन करायचा. वर आणि खाली, वर आणि खाली. बरोबर. वर आणि खाली. छान. पुन्हा पाय वर घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1. बरोबर. आता जास्त पाऊल जमिनीकडे येऊ देत. 2. पाऊल खाली जमिनीकडे येऊ देत. बरं, असा पाय ताठ ठेवून अपेक्षित नाहीये, तर तुमचा पाय खाली जमिनीकडे आला पाहिजे. म्हणजे तो पूर्ण गुडघ्यातनं रोटेट होतो. भले जरी आपण पाय हलवत असलो, तरी इथे तुमचे गुडघ्याचे जे जॉइंट्स आहेत ते मोकळे होत आहेत. येस. आणि विरुद्ध बाजूने करा. विरुद्ध बाजूने. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पाय सरळच राहत असेल, काही हरकत नाहीये. तर अगदी सावकाश करा. ओके, गुड. थांबायचंय. आता उजवा पाय सरळ करा आणि हीच कृती डाव्या पायाने करूया. पुन्हा हाताच्या बोटांची ग्रिप आपल्या डाव्या गुडघ्याखाली. हां. पाय आधी फोल्ड करायचा जमिनीला घासत आणि सरळ करायचा. पाय फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड, सरळ. छान. पाय फोल्ड आणि सरळ. ओके. पुन्हा पाय फोल्ड करा आणि आता अप अँड डाउन. वर न्यायचा, खाली आणायचा. वर न्यायचा, खाली आणायचा. हे सूक्ष्म व्यायाम आपण श्वासाकडे लक्ष देऊन सुद्धा करतो. पण आज आपला पहिलाच दिवस आहे. लगेच श्वासाकडे म्हणजे करताना थोडंसं गफलत होऊ शकते. म्हणून आधी कृती लक्षात घ्यायची. ओके. आता पुन्हा वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1. 2. आपलं पायाचा जो अंगठा आहे तो खाली जमिनीकडे येऊ देत. बरोबर. व्हेरी गुड.
छान. आता विरुद्ध बाजूने घ्या. दिशा बदल करायची. गुड. थांबायचंय. सावकाश आपला उजवा पाय जो आहे तो सावकाश, सॉरी डावा पाय जो आहे तो सावकाश सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचा. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या आणि आपण आता करूया बटरफ्लाय. पावलं जुळवून घ्यायची. हा, दोन्हीही पावलं अशी एकमेकांना जुळवून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्या. बरं, आता हे करताना सुद्धा आपल्याला कुठेही खांदे असे वर नाही घ्यायचे. खांदे रिलॅक्स करा. शोल्डर रिलॅक्स करा. एकदम गुड. बरं, आता ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. बरं, आता समजा कोणाच्या अशा तरंगतायत वरच्यावर, तर आता आपण एक छोटीशी कृती करूया, म्हणजे त्या अजून जमिनीकडे प्रेस होतील. ठीक आहे. हळूहळू गुडघे मांड्या वर घ्या. हा, आणि आता सावकाश जमिनीकडे प्रेस करा. प्रेस करा पूर्णपणे. हा, आपले जे बघा हिप जॉईंट्स आहेत किंवा थाय मसल्स आहेत, तर ते मोकळे होण्यासाठी ही कृती सावकाश सावकाश वरती घ्या आणि जमिनीकडे प्रेस करा. आज भले जरी तुमचं तिकडे जात नसेल तुमचे गुडघे किंवा मांड्या जमिनीकडे, पण हळूहळू तुम्ही जेव्हा निरंतर साधना कराल तेव्हा मात्र नक्कीच तुमचा हा जो पोश्चर आहे हा तुमचा जमिनीपर्यंत जाईल. पुन्हा सावकाश वर घ्या आणि खाली जमिनीकडे प्रेस करा. वर घ्या, प्रेस करा. छान. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करा. स्त्रियांसाठी हे अतिशय लाभदायक ठरतं. म्हणजे आपल्या गायनेकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या ह्या मुवमेंटने आपल्यापासून लांब राहतात. आणि त्याचबरोबर आपले हिप जॉईंट सुद्धा मोकळे होतात. थाय मसल्स मध्ये जो स्टिफपणा आलेला असतो तो सुद्धा रिलीज व्हायला सुरुवात होते. व्हेरी गुड. हळू 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 थांबा. हळू 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 थांबा. हा, थांबा. आता जी पावलं थोडीशी लांब गेली असतील ती अजून थोडीशी जवळ घ्या. हाताची पकड तशीच ठेवायची आहे. हा, आता इथे आपल्याला दोन आसनांची लाभ मिळणार आहेत. म्हणजे आता जी आपण स्थिती घेतलीये त्याला ऍक्च्युली भद्रासन असं म्हणतात. आणि जेव्हा आपण डायनॅमिक हालचाल करतो तेव्हा त्याला बटरफ्लाय म्हणतात. हा, जेव्हा आपण मुवमेंट करतो आपले गुडघे वर खाली करतो तेव्हा त्याला तितली आसन किंवा बटरफ्लाय म्हणतात. पण आता आपण ह्या स्थितीमध्ये थांबलेलो आहोत काही सेकंदांसाठी. त्यामुळे याला भद्रासन असं नाव आहे. तर इथेच आपण नेक रोटेशन सुद्धा करणार आहोत. म्हणजे आपल्याला दोन फायदे मिळणार आहेत, आसनाचे सुद्धा आणि सूक्ष्म व्यायामाचे सुद्धा. ठीक आहे. तर आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकल मध्ये गॅप आहे, त्यांनी मात्र काय करायचंय, आपली मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारेच फिरवून घ्या. हा, ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे डावीकडे फिरवून घ्यायची आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. खांदे रिलॅक्स करा. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि 3 वेळा रोटेशन करा क्लॉकवाईज. आपली मान उजवीकडे मागे आणि डावीकडे पुढे अशा प्रकारे सावकाश 3 वेळा गोलाकार फिरून घ्या. उजवीकडे मागे आणि डावीकडून पुढे 3 वेळा. आणि 3 वेळा विरुद्ध बाजूने. डावीकडे मागे, उजवीकडे पुढे. अगदी सावकाशपणे. डोळे मिटून ही कृती करतो तेव्हा आपोआप आपली जी आंतरिक सजगता आहे किंवा आपण त्या कृतीशी थोडंसं एकरूप व्हायला सुरुवात होते. 3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की थांबायचंय. मान सावकाश सरळ करायची. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आणि काही सेकंद इथे थांबायचं. आणि आता सावकाश दोन्ही पाय सरळ करूया. विश्रांती. आज आपण पायाची लुजनिंग एक्सरसाइज बघितले. उद्या आपण हाताची बघूया. ठीक आहे. एकाच दिवशी एका तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं फार चॅलेंजिंग असतं. म्हणून उद्या आपण हाताचे सूक्ष्म व्यायाम करूया. तर आता आपण एका आसनाकडे जातोय ते म्हणजे वक्रासन. वक्र म्हणजे काय, तर ट्विस्ट, पीळ. तर या आसनामध्ये आपला पाठीचा मणका जो आहे किंवा आपलं ओटीपोट आहे किंवा आपल्या गळ्याचे जे स्नायू आहेत
ते एकदा उजव्या बाजूने ट्विस्ट होतात आणि एकदा डाव्या बाजूने ट्विस्ट होतात. तर हे आसन कोणी करू नये, तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे. आपल्या शोल्डरमध्ये दुखापत होत असेल, स्टिफनेसपणा असेल, तर मात्र तुम्ही करताना काळजी घ्या. फायदे काय आहेत? तर हे डायबिटीज आणि थायरॉइड उपचारात्मक आहे. पाठीचा तुमचा जो मणका आहे, त्याचं आरोग्य अधिक सुधारण्यामध्ये मदत होते आणि त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन जे आहे, हे फायदेशीर ठरतं. पुढे जे एक ॲडव्हान्स आसन आहे, अर्ध मस्तकासन, त्या आसनाची पूर्वतयारी म्हणून ह्या आसनाकडे बघितलं जातं. वक्रासन. तर मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. जे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं जे पाऊल आहे ते डाव्या गुडघ्याच्या जवळ घ्यायचं. उजवा जो हात आहे तो मागे आपल्या सीटपासनं बघा, अगदी थोड्याशा अंतरावर, असा एकदम मागे नाही न्यायचा, तर अगदी थोड्याशा 2 ते 3 इंच अंतरावरती तो ठेवायचा उजवा हात. डावा जो हात आहे त्याला समोरनं विळखा द्यायचा. डाव्या हाताने उजव्या पायाला समोरनं विळखा द्यायचा आणि त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. तर हे करताना आपले जे खांदे आहेत ते एका रेषेमध्ये येतील. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. आपला मागे जो असलेला खांदा आहे, उजवा खांदा, अजून थोडासा ओपन करण्याचा प्रयत्न करायचा. ही झाली या आसनाची अंतिम स्थिती. इथे एखाद 2 श्वास थांबल्यानंतर उलटचाल करताना आधी आपली मान सरळ होईल. समोरनं हाताचा विळखा सोडायचा, उजवा हात समोर आणायचा आणि उजवा पाय सरळ करायचा. ठीक आहे? हे आसन आपल्याला दोन्हीही बाजूनी करायचंय. एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. सुरू करूया. अगदी सोप्पं आहे. पण तरीही जे नवीन साधक आहेत त्यांना कृती नीट कळली पाहिजे म्हणून एक डेमो दिली. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ घेऊन या. उजवा हात मागे आपल्या सीटपासून 2 ते 3 इंच लांब असेल. बरोबर. आता डाव्या हाताने समोरनं उजव्या पायाला विळखा द्या. परफेक्ट. म्हणजे आपली जी मांडी आहे उजव्या पायाची ती अजून त्याचा प्रेशर आपल्या पोटावरती येतो. ठीक आहे. आता उजव्या बाजूला मागे वळा. मागची भिंत बघा. खाली जो डावा पाय सरळ आहे तो अजून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. आपला उजवा खांदा अजून थोडासा मागे ओपन करा. आपली हनुवटी यथाशक्ती उजव्या खांद्याला समांतर येईल एवढा प्रयत्न करा आणि डोळे मिटून घ्या. बघा तुमच्या गळ्यावरती डाव्या बाजूने ताण आहे आणि उजव्या बाजूने प्रेशर आहे. तसंच तुमचा पाठीचा मणका, ओटीपोट इथे सुद्धा तुम्हाला एक हलकसं ट्विस्ट किंवा पीळ जाणवेल. त्याची ही अनुभूती घ्या. छान. गुड. उलट चाल करताना सावकाश आधी आपली मान सरळ करायची आहे. समोरनं उजव्या हाताचा जो विळखा आहे, डाव्या हाताचा जो विळखा आहे तो काढून घ्या. उजवा हात समोर घ्या आणि उजवा पाय सरळ करा. छान. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ असू दे. डावा हात मागे जिथे आपला पाठीचा मणका आहे आणि आपल्या सीटपासून अगदी थोड्याशा अंतरावरती. समोरनं उजव्या हाताने डाव्या पायाला समोरनं विळखा द्या. याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत, पण आज आपण अगदी सोपी कृती बघतो. त्यानंतर आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. यथाशक्ती आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. अट्टाहास नसेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि आता बघा पुन्हा आपला पोश्चर बंद डोळ्यांनी तपासून पहा. आता गळ्यावरती उजव्या बाजूने ताण आहे, डाव्या बाजूने प्रेशर आहे. पाठीचा मणका तिथेही तुम्हाला एक छान असा ट्विस्ट जाणवतोय आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबू आणि उलट चाल करताना आधी मान तुमची सरळ करा. व्हेरी गुड. समोरनं उजव्या हाताचा विळखा सोडा. डावा हात आणि डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. इथे पूर्णपणे आपला गळा, पाठीचा मणका, ओटीपोट वेगवेगळ्या बाजूने ट्विस्टिंग होतं, स्ट्रेच होतं, प्रेशर होता. तो सगळा रिलीज होऊ दे.
आता एक थोडीशी रिलॅक्सिंग पोज करूया आपण. साधी मांडी घाला. साधी मांडी घालायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. हा. आता सगळ्यांनी बरं, आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी अगदी सावकाश पुढे या. ठीक आहे. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्या. आपण सगळ्यांनी एक श्वास भरून घेतलाय आणि आता श्वास सोडत सोडत हळूहळू पुढे या. आपले हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीला टेकू देत आणि ते जास्तीत जास्त पुढे घ्यायला सुरुवात करा आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा. थोडस सीटचा भाग वर उचलला जाईल. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. पाठीचा मणका एकदम रिलॅक्स करा आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतो, सोडतो. आपलं कपाळ खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. 2 ते 3 श्वास इथे थांबूया आणि मग हळूहळू श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. हात वर न्यायची गरज नाहीये, तिथल्या तिथे सरळ व्हा. सावकाश श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. छान. वर घ्यायची गरज नाहीये हात, तिथल्या तिथे सरळ करायचे. आणि आता सावकाश आपण जाणार आहोत स्टँडिंग मध्ये. उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये आज आपण 2 आसनं करणार आहोत. एक म्हणजे ताडासन आणि दुसरं आहे वृक्षासन. तर ताड म्हणजे काय? तर ताड तुम्हाला माहितीये, ताडाचं झाड हे त्याच्या उंचीसाठी प्रसिद्ध आहे. तर इथे आपल्या जेव्हा आपण ह्या स्थितीमध्ये येतो ताडासनाच्या, तेव्हा आपल्या टाचा ज्या आहेत ह्या वर उचलल्या जातात, उंच केल्या जातात. आणि ही जी स्थिती आहे ती आपल्या ह्या ताडाच्या झाडासारखी दिसते. म्हणजे एक उंचीसाठी जे प्रसिद्ध असलेलं झाड, याच्यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचं स्ट्रेचिंग होतं आणि त्यामुळे जिथे कुठे जर छोटे छोटे क्लॉट्स होतात ना आपले ब्लड सर्क्युलेशनच्या मध्ये, तर ते सगळे क्लॉट निघून जायला मदत होते आणि तुमचं जे सर्क्युलेशन आहे, रक्ताचं ब्लड सर्क्युलेशन, ते खूप चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण हे ताडासनाचा अभ्यास करतो त्यावेळेला. ताडासारखं आपला आकृतिबंध दिसतो त्या झाडाप्रमाणे, म्हणून हे ताडासन. तर मी दाखवते. तर आधी आपण याला एक आसन म्हणून आपण ही ही कृती करणार आणि जेव्हा आपण सेकंड टाइम हे आसन करू तेव्हा आपण त्याला थोडीशी स्पिरिच्युअल टच देण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे हात खाली घेताना आपण ओमचा उच्चार करणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला मी दाखवते ह्याचा एक डेमो आणि मग आपण एकत्रित करू. जुन्या साधकांना माहितीये, नवीन साधकांनी बघून घ्या. तर पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ, नजर समोर ठेवायची आणि मग हळूहळू आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा. इथे आपण फिक्स झालो की मग आपल्या टाचा वर उचलायच्या आणि संपूर्ण शरीराला स्ट्रेच द्यायचा. उभ्या कक्षेमध्ये व्हर्टिकली संपूर्ण स्ट्रेच असतो या आसनामध्ये. आणि उलटचाल करताना सावकाश आधी टाचा खाली येते आणि मग दोन्ही हात सावकाश खाली येतील. तर पहिल्या आवर्तनामध्ये आपल्याला अशी कृती करायची आहे. दुसऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं हेही दाखवते, मग आपण एकत्रित दोन्हीही कृती एकत्रित करूया. तर पुन्हा इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आपण हात वर घेणार, टाचा वर उचलणार. ठीक आहे. आणि मग आसन सोडताना आपल्याला ओंकार करत हात खाली घ्यायचे आणि टाचा खाली घ्यायचे. बघा अशा प्रकारे. ओंकार करत आपल्या दोन्ही हात आणि आपल्या टाचा खाली येतील. ठीक आहे. अशी आपण 2 आवर्तनं करायची. तर सुरू करूया. बरं. कुठेही असं वाटतंय घाई होतीये किंवा फटाफट होतंय, तर प्लीज मला सांगा हां. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. सुरू करूया. बरं, आता इथे कुठेही असं वाटतंय की आपला तोल जातोय, तर थोडंसं किंचितसं पावलामध्ये अंतर घ्या. तुमच्या पावलामध्ये थोडंसं अंतर घेतलं ना, की आपल्याला तोल सांभाळणं सोपं जातं आणि आपला पोश्चर जो आहे, तो छानपैकी आपल्याला घेता येतो अंतिम स्थितीमधला. सुरू करूया. बरं, आता चेहरा अगदी गंभीर नको. एक छान स्मितहास्य ठेवा आणि करूया. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप झाली ना, की मग आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपलं चांगलं राहतं आणि बॅलन्स सांभाळला जातो. आता टाचा बोलची. जास्तीत जास्त स्ट्रेच, स्ट्रेच. छान. स्ट्रेच, स्ट्रेच. पूर्णपणे व्हर्टिकली खेच
ताण ताण. सावकाश टाचा खाली घ्या आणि हात खाली घ्या. अजून एकदा हेच आवर्तन. आता आपण ओंकार करत हात खाली घेणार आहोत. सुरू करूया. नजर समोर, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. टाचा वर उचलूया. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. छान. आता सावकाश ओंकार करत आपण हात खाली घेऊया. हा, ओ. विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. मान मागे सैल. जाणीव श्वासाकडे. आपण जे आता नुकतंच आसन केलं, ताडासन, त्या सगळ्या आसनाचा मनातल्या मनात आपण मागोवा घेऊया. आपल्याला कुठे जास्त इफेक्ट जाणवतोय ह्या आसनाचा, ते आपण आपलं आपलं तपासूया. पुढे करणार आहोत आपण वृक्षासन. वृक्ष म्हणजे काय? झाड. झाड किंवा वृक्ष जसं त्याच्या खोडावर अव्याहतपणे उभं राहतं, उभं असतं, बरोबर? त्याचप्रमाणे आपल्याला इथे आपला तोल सांभाळायचा आहे या आसनामध्ये. तर ह्या वृक्षासन मध्ये जास्त तर तोल तर आपला म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन किंवा आपला बॅलन्स तर सांभाळला जातो. त्याच्याकडे म्हणजे त्या दिशेने तर आपली वाटचाल होतेच, पण त्याचबरोबर ह्या वृक्षासनाचा जो थेट परिणाम आहे तो आपल्या नर्वस सिस्टीमवरती होतो. त्यामुळे हे वृक्षासन जसं बघा, वृक्ष म्हणजेच झाड आणि त्याचं ते खोड आहे. त्या खोडाची जी मुळं आहेत ती पूर्णपणे खोलवर रुजलेली असतात आणि त्याचा सपोर्ट असतो त्याला. तर इथे जेव्हा आपण आपल्या पावलावरती उभं राहतो, म्हणजे आपलं पाऊल म्हणजे तुम्ही ती मुळं पकडा, त्याची ग्रिप एक छान पकडायची आपल्याला आपल्या मॅटवरती. आणि आपलं पाय म्हणजे आपला खोड, त्या झाडाचं खोड आणि आपले जे शरीर आहे त्या झाडाच्या फांद्या, पानं, फुलं, फळं जे काही आहे ते. तर ह्या सगळ्याचा जो तोल आहे तो आपल्याला ह्या एका पायावरती सांभाळायचा आहे. हा, तर ज्यांना पुन्हा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र पाय फोल्ड करताना थोडीशी काळजी घ्या. ठीक आहे. तर हे बघा, हे आसन कसं केलं जातं मी आधी दाखवते कृती, मग आपण एकत्रित करूया. आणि असं वाटलं की आपला तोल जातोय, थोडासा बॅलन्स सांभाळता येत नाहीये, तर भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टेकून तुम्ही हे आसन करू शकता. भिंतीला टेकून उभं राहायचं आणि हे आसन करायचं. तर आधी मी दाखवते. पाय जुळलेले ठेवायचे. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाला फिक्स करून घ्यायचं. त्या पायाची बोटं जी आहेत ही आपली जमिनीला पॉइंटेड असतील. हं? अशी पायाची स्थिती घ्यायची. इथे आपल्याला आपला तोल सांभाळता आला की मग हात सरळ करायचे आणि डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. वृक्षाप्रमाणे हा आकृती बनतो. ठीक आहे. इथे असं वाटलं की आपला बॅलन्स जातोय, तर मात्र सरळ भिंतीला टेकून उभं राहायचं. हा, बुलेट चालू करताना आपले हात आधी खाली येतील आणि मग उजवा पाय सरळ करा. ओके, ठीक आहे. सुरू करूया. बरं, आता ज्यांना असं वाटतंय आपला पाय फोल्ड होतोय पण हात वर नेताना बॅलन्स जातोय, तर मग फक्त असे उभे राहा, नमस्कार स्थितीमध्ये उभे राहा. ठीक आहे. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. बरं, आता इथे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती तुमचा बॅलन्स साधला जातो. कुठेही असं डगमगल्यासारखं वाटत असेल तर सरळ भिंतीला टेकून उभं राहा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आडवे. व्हेरी गुड. आणि मग डोक्याच्या दिशेने वर. ह्या आसनाच्या सरावाने एकतर शारीरिक लाभ तर आहेतच, पण त्याचबरोबर आपल्यामध्ये जी मरगळ आलेली असते ती कमी होते. आपला कॉन्फिडन्स वाढतो या पोश्चरने. व्हेरी गुड. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच. छान. सावकाश हात खाली घ्या आणि आपला उजवा पाय सरळ. ही स्कृती डाव्या पायाने करूया. हा, पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. बरं, आता कुठेही असं वाटतंय की जास्त प्रेशर आलंय डाव्या पायावर, तर थोडा वेळ विश्रांती घ्या. म्हणजे पायामध्ये अंतर घ्या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या.
जर असं वाटतंय की आपला खूप प्रेशर गेलाय, आपल्या शरीराचा भार डाव्या पायावर जास्त गेलाय, तर थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि मग हे आसन पुन्हा दुसऱ्या बाजूने करायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. गुड. लहान मुलांसाठी सुद्धा उपयुक्त आहे हा हे आसन त्यांच्या उंची वृद्धीसाठी. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि मग डोक्याच्या दिशेने वर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. जास्तीत जास्त स्ट्रेच. या आसनाच्या अभ्यासाने आपली रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते. आपल्या शरीरामध्ये ज्या लिम्फेटिक नोड्स आहेत त्यांची जी सर्क्युलेशन आहे त्यांचं ते अधिक प्रमाणामध्ये सुधारतं. छान. यथाशक्ती थांबायचंय, आपला बॅलन्स सांभाळायचा आणि उलटचाल करताना सावकाश आपले हात खाली घ्या, डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडा आणि डोळे मिटून घ्या. आणि बंद डोळ्यांनी आपण आता जे वृक्षासन केलं त्याचं एक मानसिक आवर्तन करायचे. डोळे मिटून घ्यायचे आणि असं इमॅजिन करा की तुम्ही उभे आहात, एक एक पाय फोल्ड केलाय, तुम्ही आसन करताय आणि खरंच तुम्ही त्या झाडाप्रमाणे दिसताय का हे आपलं आपण इमॅजिन करा डोळे मिटून. जेव्हा आपण कल्पना करून एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा ती अजून आपण परफेक्टली करण्याचा प्रयत्न करतो. कारण की रिअलमध्ये करताना जिथे कुठे आपल्याला ताण वाटतो, प्रेशर वाटतो, तो इमॅजिनेशनमध्ये थोडासा कमी होतो. आणि मग आपली वाटचाल आपण त्याप्रमाणेच पुढे करायची, असा एक थोडासा निश्चय करायचा मनाशी. पुढे आपण आज बघणार आहोत भुजंगासन. पुन्हा हे आसन पाठीचा कणा जो आहे तो लवचिक राहण्यासाठी फार महत्वाचं आसन ठरतं. बघा योग साधनेमध्ये किंवा संपूर्ण आपला जो शरीराचा डोलारा आहे तो आपल्या पाठकण्यावरती आधारित आहे. जर तुमचा पाठकणा फ्लेक्झिबल असेल, त्याचं आरोग्य चांगलं असेल, तर बरेचसे आजार तुमच्यापासून लांब राहतात. हं. आध्यात्मिक जर पाहिलं किंवा ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे, की जी आपली कुंडलिनी शक्ती आहे, ती आपल्या ह्या पाठकण्याचा जो शेवटचा भाग आहे, तिथे ती असते. तर ती जागृत करण्याचं जे काम आहे, ती जी ते हे आसन म्हणजे भुजंगासन करतं. तर आज आपण जे बघणार आहोत ते म्हणजे सुलभ भुजंगासन. आता कुंडलिनी हा जो शब्द आहे, हा आध्यात्मिक जेव्हा आपण साधना करतो, तेव्हा तो वापरला जातो. आणि तो थोडासा अट्रॅक्टिव्ह सुद्धा वाटतो. पण ह्या जी साधनं आहेत ही फार कठीण साधनं आहेत. आपल्याला फक्त शारीरिक आणि मानसिक लाभ घ्यायचे आहेत प्रत्येक आसनामधून. तर भुजंगासन, भुजंग म्हणजे काय? तर साप, नाग. त्याचा जो फणा काढल्यावर जसा आकृतिबंध दिसतो, तसा ह्या आसनामध्ये आपल्या शरीराचा जो पुढचा भाग आहे तो वर आल्यानंतर तो एका भुजंगाप्रमाणे दिसतो. म्हणून हे आसन भुजंगासन, जे पाठकणा लवचिक राहण्यासाठी केलं जातं. त्याचबरोबर थायरॉइड सारखे विकार आहेत किंवा आपलं ब्लड प्रेशर जे आहे, ते सुद्धा या आसनाच्या अभ्यासाने किंवा सरावाने कमी राहायला किंवा कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. हो, काही जण करतायत सुद्धा. तर याचे सुद्धा वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. तर आज आपण अगदी सुलभ जे सगळ्यांना करता येईल असं आसन करणार आहोत. तर मी दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. मला आता इथे आपल्याला एका कुशीला वळून पोटावर यायचंय. बघा एका कुशीला वळून पोटावर यायचं. त्यानंतर ही आहे आपल्या आसनाची पूर्वस्थिती. तर त्याच्या आधी थोडीशी विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन एका गालावर पडून विश्रांती घ्यायची आणि मग ह्या आसनाकडे वळायचं. पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आपल्या हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. आता दोन्ही हात फोल्ड करायचे. बघा हाताची जी कोपरं आहेत ती छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे हे चेहऱ्याच्या रेषेमध्ये आलेले आहेत. आपली पावलं, गुडघे आणि मांड्या ह्या जुळलेल्या आहेत. ठीक आहे. आता मग हळूहळू आपलं कपाळ, नाक, गळा, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर यायचं. बघा हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर आहे. फक्त आपल्या शरीराचं उत्तम अंग म्हणजे वरचा भाग वर उचललाय आणि नजर सिलिंगकडे. या स्थितीमध्ये आल्यानंतर दातावर दात लावायचे, तोंड बंद करायचं, डोळे मिटून घ्यायचे आणि ह्या आसनाचा आनंद घ्यायचा.
नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. उलट चाल करताना डोळे उघडायचे आणि मग सावकाश आपलं कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय प्रत्येकाच्या? आता सगळ्यांनी एका कुशीला वळा आणि पोटावर या. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर या. आता ज्यांना अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं असेल किंवा हर्निया किंवा अल्सरचं ऑपरेशन झालं असेल तर मात्र करताना काळजी घ्या. सावकाश एका कुशीला वळा, पोटावर पडून विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे. बघा, या स्थितीमध्ये आपण फार क्वचित असतो, त्यामुळे इथे थोडीशी विश्रांती घ्या. खूप छान वाटतं आपल्याला. पाठकळ्यावरती पण जास्त प्रेशर येत नाही जेव्हा आपण पोटावर पडून विश्रांती घेतो त्यावेळेला. जोड श्वासाची, श्वास घेतो, सोडतो. करूया आपण आता सुलभ भुजंगासन. त्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेवर. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. खांदे एकदम रिलॅक्स करा. नकळत आपण त्याच्यामध्ये स्टिफनेस पण आणतो. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, अनुवडकी गळा आणि छातीचा भाग असं करत करत पूर्णपणे वरती या. आपल्या शरीराचा पुढचा भाग जेवढा तुम्हाला वर घेता येईल तेवढं वर घ्या. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करा, दातावर दाब आणि डोळे मिटून घ्या. आपल्या बंद डोळ्यांसमोर भुजंगाची आकृती आणा आणि आपला पोश्चर, आपलं शारीरिक आकृतीबंध जो आहे तोही तसाच दिसतोय असं इमॅजिन करा. आणि ह्या आसनाचे सगळे शारीरिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत ही भावना आपल्या मनात एक छान असं स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावर असू दे. जोड श्वासाची, श्वास घेतो, सोडतो. छान, व्हेरी गुड. 2 ते 3 श्वास या स्थितीमध्ये थांबूया, त्याचा आनंद घेऊया. आणि उलट चाल करताना डोळे उघडा, सावकाश एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं कपाळ पूर्णपणे जमिनीच्या दिशेने घेऊन या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. जो पाठीच्या मणक्यावर प्रेशर होता तो रिलीज होतोय. गळ्यापासून पोटाचे जे स्नायू ताणले होते तेही रिलीज होत आहेत, त्याची जाणीव. डोळे मिटून रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश, कुठलीही काही न करता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची आणि 3 आवर्तनं अनुलोम विलोम प्राणायामाची. जो तणाव घालवणारा प्राणायाम आहे, शरीर आणि मन बॅलन्स करणारा प्राणायाम आहे. तर आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन घालायला हरकत नाहीये. ज्यांना पद्मासन, अर्ध पद्मासन कसं घालतात हे माहितीच नाहीये त्यांनी मात्र साधी मांडी घाला. ज्यांना माहिती आहे त्यांनी मात्र पद्मासन, पद्मासनामध्ये बघा, आपला कुठलाही एक पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. जो पाय सरळ आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवायचं. म्हणजे आपल्या दोन्ही पायांची पावलं विरुद्ध बाजूने आपल्या मांडीवर येतात. तर ज्यांना कोणाला पायाचा त्रास आहे, पायाची दुखणी आहेत, गुडघ्याची दुखणी आहेत, त्यांनी मात्र सरळ साधी मांडी घाला. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. अर्ध पद्मासनामध्ये जो पाऊल आपलं वरती आहे ना, दुसऱ्या मांडीच्या वरती, ते पाऊल असं खाली घ्यायचं, त्या मांडीच्या खाली घ्यायचं, वर न घेता खाली घ्यायचं अर्ध पद्मासनात. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं करूया.
दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ घ्या. खांदे रिलॅक्स करा आणि डोळे मिटून घ्या. चेहरा अगदी शांत ठेवा. नॉर्मल श्वास आपला चालू आहे. चले वातम चलम चित्तम निश्चलम निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनामधले विचार एकामागून एक येत असतात. तर ह्या विचारांना आळा घालण्यासाठी, मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण हे दीर्घ श्वसन करीत आहोत. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास म्हणून घ्या. चैतन्य शक्ती, प्राणशक्ती आपण आपल्यात सामावून घेतोय आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडून द्या. आपल्या मनामधले जे काही नकारात्मक विचार आहेत ते आपण या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. ना खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपण प्राणयुक्त चैतन्ययुक्त होतोय आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपण व्याधीमुक्त होतोय, तणावमुक्त होतोय. अजून एक राऊंड खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. ही चैतन्य शक्ती आपल्या पेशी पेशींमध्ये जात आहे आणि संथ गतीने श्वास सोडूया. आपल्या मनातली सगळी भीती, सगळे विचार बाहेर निघून जात आहे. शरीर मनाने स्थिर होत आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम. तर इथे आपल्याला उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा म्हणजे पहिली जी दोन बोटं आहेत ती फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची. तर ह्या प्राणायामाची जी सुरुवात आहे ती आपल्या डाव्या नाकपुडीपासून होते, जी आहे आपली चंद्रनाडी. हा, तर या अंगठ्याने उजवी नाकपुडी आपल्याला सहज बंद करायची. एकावर मी दाखवते. उजवी नाकपुडी सहज बंद करायची. डावीने श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हणतात. डावीने पूरक. डावी नाकपुडी बंद करायची. श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हणतात. उजवीने रेचक. पुन्हा उजवीने पूरक. श्वास धरून घ्यायचा उजवीने. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि घेतलेला जो श्वास आहे तो डाव्या नाकपुडीने सोडायचा. इथे आपली होते अल्टरनेट ब्रीदिंग. अनुलोम विलोम जो आहे हा बॅलन्सिंग प्राणायाम आहे. याच्यामध्ये अल्टरनेट ब्रीदिंग होते. म्हणजेच आपण डावीने श्वास घेतो, डावी नाकपुडी बंद करतो, घेतलेला श्वास आपण उजवीने पूर्णपणे सोडून देतो, पुन्हा उजवीने श्वास घेतो आणि तो श्वास डावीने सोडतो. अशा प्रकारे आपण 3 आवर्तनं करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डोळे मिटून घ्या. चेहरा शांत. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. डावी बंद. उजवीने संथ रेचक. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडून द्या. पुन्हा उजवीने पूरक. उजवी नाकपुडी बंद. घेतलेला श्वास डावीने सोडून द्या. डावीने रेचक. अशा प्रकारे अजून 2 आवर्तन आपण करूया. डोळे मिटलेले आहेतच. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. तिसरा. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद.
आणि डावीने सावकाश रेचक घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवरती ध्यान मुद्रेत. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. शरीर आणि मन बॅलन्स करणारा, आपल्या मनामधला तणाव कमी करणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम. या प्राणायामाच्या अभ्यासाने आपल्या सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक या ज्या दोन नर्वस सिस्टीम आहेत त्या बॅलन्स राहतात. त्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे सुद्धा तेवढंच छान राहतं. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक पूर्णपणे सोडा. पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. साधी मांडी जी घातली ती सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्यायची. एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून अशा प्रकारे विश्रांती घ्यायची. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि आपल्या हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. बरं, आता ज्यांना चष्मा वगैरे असेल तर त्यांनी तो काढून ठेवायचा. स्त्रियांनी आपल्या केसांची वेणी थोडीशी लूज करा. बेल्ट वगैरे असेल कमरेला तर तो सुद्धा थोडासा लूज करून घ्या आणि संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. एका कुशीला वळायचंय. छान. पाठीवर पडून विश्राम. दोन्हीही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपले तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलंय आणि आपल्याला खूप छान वाटतंय, सुखावह वाटतंय. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. आपली संपूर्ण जाणीव पायाच्या नखापासून ते आपल्या टाळूपर्यंत. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनम् शवासनं श्रान्तिहरम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये ह्या शवासनाची स्थिती सांगितली. जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे लाभ सांगितले. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं हे चैतन्यासन, आनंदासन. आज आपण 1 तास जी काही साधना केली, जी काही आसनं केली, त्यामुळे जिथे कुठे एखादा शरीराचा स्नायू, एखादा अवयव अवघडला असेल तर ह्या शवासनाच्या माध्यमातून आपण शिथिल करणार आहोत. आपली जाणीव आपल्या दोन्हीही पावलांच्या ठिकाणी. मी माझ्या दोन्हीही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, गुडघा, मांडी मनाने शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, माझ्या सीटचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, दोन्हीही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. माझ्या पाठीच्या मणक्यांमधले 33 मणके तेही शिथिल होत आहेत. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू आणि ग्रंथी शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं आणि माझं छोटंसं हृदय शिथिल होत चाललंय, रिलॅक्स होत चाललंय. जाणीव आपल्या कंठाच्या ठिकाणी. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू आणि महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, माझे ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस
शिथिल होत चालले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेत, रिलॅक्स झालेत आणि ते हवेत हलके हलके कापसासारखे तरंगत आहे, याची मला जाणीव होतीये. जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. ही प्राणशक्ती माझ्या पेशींमध्ये जातेय आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी सगळं बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधविरहित, व्याधीविरहित आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपल्या खोल मनामध्ये तो रुजवा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरी दंग मारू. जय जय रघुवीर समर्थ. या मनाच्या श्लोकामधली प्रत्येक ओळ आणि ओळ आपल्या मनाचं कंडिशनिंग करते. हा सगळा संकल्प आपल्या खोल मनामध्ये आपण रुजूया. रोजचा 1 तास आपण हा स्वतःला देणार आहोत. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देणार आहोत. हा संकल्प आपल्या खोल मनामध्ये रुजत आहे. आपला आत्मविश्वास वाढत चाललाय. इच्छाशक्ती कमी वाढत चाललीये. खूप छान शांत वाटतंय. मनोमन आपले आई-वडील, आद्य पुरुष, इष्टदेवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. आपल्या मनातला हा संकल्प, आपल्या जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, ती आपण यथाशक्ती प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहोत. आणि यासाठी ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. ही स्थिती कितीही आनंददायी, आरामदायी असली तरीही योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आजची नियोजित कामे पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. आणि याकरिता या स्थितीतून हळूहळू बाहेर येऊया. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरवून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. एक हलकासा खेच द्या. अगदी सावकाश हात खाली घेऊन डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये या. कुठलीही गडबड घाई न करता शांतपणे डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच बैठक स्थितीमध्ये येऊया. काही बोलू नये, काही करू नये, काही ऐकू नये अशी मनस्थिती आपली होते. एक हळू आवाजातला ओंकार करूया. आहे तो श्वास सोडून श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत ओंकार.
दोन्ही हात जोडून घेऊया. शांतीपाठ मी बोलते, आपण श्रवण करा. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने एक श्वास भरून घ्यायचा आणि सावकाश श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. आपापल्या क्षमतेने आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने, सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्याचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. जिथून आपण साधना सुरुवात केली तिथेच आपल्या साधनेचा शेवट. हरिओम. धन्यवाद. हरिओम. कोणाला काही शंका किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मी अनम्यूट करतेय सगळ्यांनाच. जे नवीन जॉईन झाले, ज्यांनी आधी कधीही साधना केलेली नाहीये, त्यांना कसं वाटलं कृपया सांगा. तुमचे अभिप्राय नक्की कळवा आम्हाला. उद्याही आपला वर्ग आहेच हा. ठीक आहे. ज्यांनी आधी कधीच केलेली नाही आणि ज्यांनी केली आहे आणि आजही केली आहे, कृपया तुम्ही तुमचे अभिप्राय नक्की आम्हाला सांगा. ठीक आहे. मी अनम्यूट केलेलं आहे. बरेचसे जण जॉईन तर दिसतातच आहेत. ओके. हा, एक मिनिट. हा, मी तुम्हाला अनम्यूट मी केलंय बऱ्याचशा जणांना. जास्त वेळ मीही घेत नाहीये. येस. सुनीता ताई, तुम्हाला काही बोलायचं? मी केलंय, तुमचा माईक ऑन झालाय. खूप खूप धन्यवाद मॅडम. 1 तारखेचा आजचा तुम्ही फ्री सेशन घेतला, खूप छान वाटलं. खूप म्हणजे मी गेल्या मार्च एप्रिल मध्येच जॉईन झालेले. परत मी व्हिडिओ बघून म्हणजे सराव बऱ्यापैकी असतो माझा. ओके. आज खूप छान वाटलंच मॅडम. खूप खूप धन्यवाद. 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 सगळ्यांना शुभेच्छाच आहेत ह्या अभ्यासासाठी आणि योग साधनेसाठी. तर भेटूया आपण उद्या सकाळी 5:50 वाजता. ठीक आहे. हरिओम. उद्याच्या वर्गामध्ये जास्त थिअरी नसेल, म्हणजे माझी बडबड नसेल. उद्या आपण डायरेक्ट आपल्या आसनांना प्रॅक्टिकला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. चला, हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करतेय. तुम्हाला पण. हा, कुणाला काही शंका किंवा काही असतील तर नंबर तर आहेच सरांकडे सुद्धा, तुम्ही त्यांना विचारू शकता. मग ते मला सांगतील. ठीक आहे. मी मीटिंग एंड करतेय. हरिओम.